या लीड कार्व्हिंग आर्टिस्टनं अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती चक्क पेन्सिलच्या टोकावर साकारत आपल्या कलेचं दर्शन घडवलंय. जीवननं आतापर्यंत अनेक कलाकृती पेन्सिलच्या टोकावर साकारत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाशिकचं नाव उंचावलंय. अयोध्येत श्रीराम मूर्ती विराजमान झाल्यापासून अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रामलल्लांप्रती आपली श्रद्धा अर्पण केली आहे. अशात नाशिकमधील IT इंजिनियर जीवन जाधव या युवकानं चक्क पेन्सिलच्या टोकावर रामलल्लांची सुबक मूर्ती साकारली आहे. मायक्रोस्कोपच्या आधारे त्यांनी ही मूर्ती साकारली असून 1.5 सेंटीमीटर आकाराची ही मूर्ती बहुधा जगातील सर्वात लहान मूर्ती असल्याचा दावा जीवन यांनी केलाय. जीवन यांनी आतापर्यंत पेन्सिलच्या लीडवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, APJ अब्दुल कलाम, लालबागचा राजा, महेंद्रसिंग धोनी, सरदार वल्लभभाई पटेल, मायकल जॅक्सन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती, विठ्ठल मूर्ती, नाना पाटेकर अशा 100हून अधिक सुबक मूर्ती साकारल्या आहेत. कलाकार जीवन जाधव यांनी पेन्सिलच्या टोकावर विविध देवदेवता, महापुरुष, भारतीय संस्कृती, समाजसुधारक, खेळाडू, राजकीय नेते यांच्या शिल्पकृती साकारल्या आहेत. यासह त्यानं एकाच पेन्सिलवर इंग्रजीतील A to Z अक्षरे काढली आहेत. पेन्सिलच्या शिशावर 93 कडींची साखळी तयार करण्याचा विक्रम देखील केलाय. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. आधीपासून म्हणजे शाळेत असल्यापासून मला तो एक छंद होता कला करण्याचा. मी अनेक चित्र रेखाटायचो, पेंटिंग्स करायचो. पण मग खडूचे जे किंवा पेन्सिलवरती जे आर्टवर्क करतो आहे ते कधी वाटलं नव्हतं इथपर्यंत येईल किंवा मी असं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्यात एस्टॅब्लिश करू शकेल. शाळेत असताना मी फेकलेल्या खडूंपासून काही ना काही कलाकृती बनवायचो आपल्या फावल्या वेळेत किंवा ऑफ लेक्चर असायचं त्यावेळेस. आणि हळूहळू मग मी वेगवेगळ्या कलाकृती करत गेलो. साधारण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला माझ्या एका मित्राने दाखवलं की रशियन आर्टिस्ट एक सलावित फिदाई म्हणून त्यांनी जीवन मायक्रो आर्ट केलेत, तू जे शाळेत करायचा. आणि मी मग त्या दिवसापासून मग त्यांना इन्स्पिरेशन घेऊन माझं आर्टवर्कची जर्नी चालू केली. आणि चॉकवरती, पेन्सिलवरती, तसंच मायक्रो 0.5 mmच्या मेकॅनिकल पेन्सिलवरती अशा अनेक कलाकृत्या मी सादर केलेल्या आहेत आता. नक्कीच कलाकृती प्रस्तुत बनवत असताना बराचसा वेळ जातो. म्हणजे साधारण 8 ते 10 तास किंवा कधी कधी 2-2, 3-3 दिवसही सातत्याने बसावं लागतं. मी सातत्याने 4-5 तास बसतो. आणि साधारण आता श्रीरामांची जशी कलाकृती आहे तिला साधारण 5 दिवसांचा वेळ लागला होता. कारण त्यावरचे जे डिझाईन आहेत ते एकदम हेअर लाईन म्हणजे एवढी मायन्यूट आहेत की, आणि मला हुबेहूब ती रेप्लिका करायची होती जी अयोध्येच्या राम मंदिरात श्रीरामांची मूर्ती आहे. तर नक्कीच ही मूर्ती साकारत असताना जो आनंद मला आतून येतो, जशी ती घडत जाते, जी बनत जाते, आणि माझे नाते म्हणजे घरचे असो, मित्र असो किंवा माझे सर्व आर्टप्रेमी जे असेल त्यांना मी कधी प्रस्तुत करतो आणि त्यांना कधी दाखवतो असं होऊन जातं. शाळेत जायचा तेव्हा त्याला चॉकवर तो जे फेकून दिलेले चॉक असायचे ते घरी घेऊन यायचा, तिथेही कोरीव काम करायचा तो. त्याला खूप आवड होती सुरुवातीपासून, लहानपणापासूनच मग नंतर ते चॉकपासून तो पेन्सिलपर्यंत पोहोचला आणि मग पेन्सिलवर तो करायला लागला. अष्टविनायक केलेले आहेत, गणपती, दगडूशेठ हलवाई केला आहे, लालबागचा राजा बनवला आहे. परत नवरात्रामध्ये ती देवीची मूर्ती बनवलेली आहे, महालक्ष्मी बनवलेली आहे त्याने, विठ्ठल रुक्माई बनवले आहे.
म्हणजे जो जो उत्सव असला त्या मूर्त्या तो बनवतो. तर अजून आता आणखी त्याच्या मनात ज्या ज्या इच्छा आहे त्या तो पूर्ण करू. त्याला अजून त्याला नवीन नवीन वाटतं काय काय बनवावं. जे त्याला नवीन वाटलं ते बनवतोच तो. त्याला खूप म्हणजे कलेचं खूप आवड आहे. जगातील सर्वात छोटी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती काढण्याचा विक्रम जीवन यांच्या नावावर आहे. फेसबुकनं घेतलेल्या आंतरराष्ट्रीय शिल्पकृती स्पर्धेत त्यांना अनेक बक्षिसं देखील मिळाली आहेत. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.